नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाण्यात बुडणाऱ्या तरुणाला वाचवणाऱ्या जीवनदीप महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांचा पत्रकारांकडून सन्मान. स्वतःचा जीव धोक्यात घालून उल्हास नदीत बुडणाऱ्या 3 पैकी एका तरुणाचा जीव वाचवणाऱ्या जीवनदीप महाविद्यालयात गोविलेचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे सर यांचा त्यांच्या या धाडसाबद्दल पत्रकार तथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीचे सदस्य संजय कांबळे यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी कॉलेजचे संचालक प्रशांत गोडविंदे, प्राचार्य डॉक्टर दामोदर वाघ आदी मंडळी उपस्थित होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या सूर्य आग ओकत आहे, उकाडा भयानक वाढला आहे. त्यामुळे त्यातून सुटका होण्यासाठी जो तो पाण्याचा आसरा घेत आहे. ज्यांना वॉटर पार्कमध्ये जाणे शक्य नाही असे बहुतांश लोक नदी, तलाव याचा शोध घेतात. अशातच मुंबईपासून अत्यंत जवळ असलेल्या उल्हास, बारवी, भातसा आणि काळू, कल्याण तालुक्यातील नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भातसामधील खडवली आणि उल्हासमधील आसनोली, आपटी बंधारा, रायते, दहागाव पूल येथे सर्वाधिक पर्यटक येत असतात. असे 6 तरुण मुंबई सायन येथून पोहण्यासाठी कात्रम, आसनोली येथे आले होते. विशेष म्हणजे त्यांनी मद्यपान केलं होतं व अशा अवस्थेत ते पाण्यात उतरले. यापैकी 3 जण पाण्यात बुडू लागले. त्या परिसरात जीवनदीप महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे सर हे कुटुंबियांसोबत आले होते. हे चित्र पाहताच ते धाडसाने पाण्यात उतरले व यापैकी एकाला वाचवण्यात त्यांना यश आले. परंतु उर्वरित 2 जण पाण्यात बुडाले. त्यांच्या या धाडसाबद्दल पत्रकार तथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीचे सदस्य पत्रकार संजय कांबळे यांनी महाविद्यालयात जाऊन श्री सोष्टे सर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी कॉलेजचे संचालक प्रशांत गोडविंदे आणि प्राचार्य डॉक्टर दामोदर वाघ सर इत्यादी उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. जसं की आपल्याला माहिती आहे, गोविले कॉलेजचे उपप्राचार्य म्हणजे सोष्टे सर हे रविवारच्या सुट्टीनिमित्त आपलं जे बारवी डॅम आहे त्याच्या आसनोली गाव आहे, त्या आसनोली गावामध्ये नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते आणि तिथून मुंबईची सायन येथून काही 6 तरुण मंडळी तिथं पोहण्यासाठी आले होते. त्याची भरपूर गर्दी होती आणि ते पोहत असताना त्यांनी काहीतरी मद्यप्राशन केलं होतं आणि ते पाण्यामध्ये उतरले. सर त्यांना सांगत होते की पाण्यामध्ये उतरू नका. सर इथले स्थानिक आहेत, त्यांना या नदीचा अंदाज आहे, तरी त्यांनी काय ऐकलं नाही, ते पाण्यामध्ये गेले आणि त्या 6 पैकी 3 जण बुडाले आणि त्यातल्या 3 जणांपैकी सरांनी त्यातील जो एक होता त्याला वाचवण्याचा म्हणजे वाचवला, त्याला काठावर आणला, त्याचं उद्ध्वस्त होणार कुटुंब वाचवलं. आणि खरंच खूप अभिमानाची आणि आपल्या सर्वांसाठी एक चांगली समाधानाची गोष्ट आहे की स्वतःचा जीव धोक्यात घालून सरांनी त्या एका तरुणाचा जीव वाचवला. आणि मी माझ्या कल्याण तालुका पत्रकार संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या गोविले कॉलेजच्या माध्यमातून असेल, मी सरांना शाल त्यांच्या खांद्यावर ठेवून त्यांचा मी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या हातून असं चांगलं कार्य घडलेलं आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.